मित्रांनो नमस्कार. मी नवीन भिडे आणि आपण बघत आहात देश दर्शन डायरीज. साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकींचे निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. एनडीएने मिळवलेला हा महाप्रचंड विजय हा राजकीय विश्लेषकांसाठी जेवढा धक्कादायक तेवढाच अविश्वसनीय देखील होता. साऱ्या विरोधकांची पार धुळधाण उडवून नितीश कुमार पुन्हा एकदा म्हणजे 5व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ काय आहे, तसेच भविष्यात होणाऱ्या निवडणुकींचे काय चित्र असेल, याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा विषय राजकीय विश्लेषकांसाठी तसेच जी मुलं पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी जेव्हा बिहार विधानसभा निवडणुकींचे निकालांचे कल येऊ लागले त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील वातावरण हे तसे शांतच होते, म्हणजे विलक्षण होते. ढोल ताशांचा गजर हा यांत्रिकपणे सुरू होता. पक्षप्रवक्ते त्यांना नेमून दिलेल्या खोक्यांमध्ये बसून आपल्या विरोधकांवर दणादण टीका करत होते. मोठे नेते आपल्या आलिशान गाड्यांमधून उतरून केबिनमध्ये जणू काही अदृश्यच होत होते. परंतु जसजसे निकाल येऊ लागले, म्हणजे निकालांचं परिवर्तन विजयामध्ये झालं, त्याप्रमाणे त्यावेळेस तिकडच्या आनंदाला अगदी काही उधाण एवढं आलं होतं की आपण म्हणू शकतो की काही कंट्रोलच नाहीये. एवढा आनंद त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, तसेच भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर देखील दिसत होता. आता बिहारसारख्या राज्यामध्ये आपण ही निवडणूक जिंकणार हे तर याची सर्वांना खात्रीच होती. परंतु हा विजय म्हणजे नुसता विजय न राहता महाविजय होईल याची कोणीही खात्री केली नव्हती. म्हणजे अगदी भाजप मधील मोठे नेते जे आहे ते देखील म्हणत होते की दिस विक्ट्री इज नॉट जस्ट अ विक्ट्री बट इट इज अ बियॉन्ड इमॅजिनेशन, बियॉन्ड कन्सेप्शन. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर आता काय झालं, कसं झालं, त्याचप्रमाणे भारतीय राजकारणामध्ये पुढे काय याचा देखील अंदाज बांधता येणं सहज शक्य आहे. देशाचा राजकीय अवकाश भाजपनं जसं काय अगदी स्वतःभोवती केंद्रित करून ठेवलंय की काय असा देखील भास निर्माण होतो. बिहार दिग्विजयाचे काही प्रमुख घटक आहेत, जसे बूथ व्यवस्थापन, मतदारांचं एकत्रीकरण, केडरची विलक्षण सक्रियता, तसेच संघाचा भक्कम पाठिंबा. हे घटक एनडीएच्या विजयाचा पाया ठरले. सत्तारूढ आघाडीतील 5ही प्रमुख पक्षनेते एकजूट दिसतील याची भाजपनं अखेरपर्यंत घेतलेली काळजी, तसेच आपल्या खात्यावरती 10,000 रुपये पाठवणाऱ्या नितीश कुमार यांना भरभरून आशीर्वाद देण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार निघालेल्या बिहारमधील तब्बल 1.5 कोटी महिला, सारी निवडणूक यंत्रणा आपल्या भोवती कशी फिरत राहील याची चाणाक्षपणे काळजी घेणारे नितीश कुमार व प्रसंगी आपल्या वाचाळवीरांना वेसण घालून नितीश कुमार यांना हिरवा कंदील दाखवणारं भाजपचं सर्वेसर्वा नेतृत्व, एनडीएच्या जाहीरनाम्यातील 25 आश्वासनं व 1 कोटी नवीन रोजगार निर्माण करण्याचं नितीश कुमार व भाजप यांचं हे आश्वासन तेजस्वी यादव व राहुल गांधी यांच्या तोंड पाटीलकीपेक्षा निश्चितच सरस ठरलं. त्यामुळेच एनडीएचा हा आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा व अभूतपूर्व असा विजय आहे, हे स्पष्ट सांगायला काही प्रॉब्लेम. बिहार निवडणुकीनं हे दाखवून दिलं आहे की आता राजकारण करण्याची पद्धत पूर्णतः बदललेली आहे. एनडीएचा हा विजय हा डीबीटी प्रणित म्हणजे लाभार्थी आधारित प्रशासन मॉडेलचा आहे, हे खरं आहे. परंतु काँग्रेस महाआघाडीच्या दोन्ही पक्षप्रमुख नेत्यांना नव्या राजकीय युगाची पावलं ओळखण्यात निश्चितच अपयश आलेलं आहे, हे देखील या निवडणुकीनं दाखवून दिलेलं आहे. बिहारनं केवळ 243 आमदारांची विधानसभा निवडलेली नाही, तर येणाऱ्या काळातील राष्ट्रीय राजकारणाचा सूर देखील निश्चित केलेला आहे. तसेच पुढील सर्व महत्त्वाच्या निवडणुकांसाठीचा रणनीती आखण्यासाठी देखील खूप मदत केलेली आहे. संसदेची अधिवेशनं चालली किंवा गोंधळाने बंद पाडली तरी फायदा आमचाच होणार आहे, हे देखील भाजपनं अधोरेखित केलेलं आहे. कट्टा, कॅश, करप्शनच्या जंगलराजची पंतप्रधान मोदी, अमित शहा व नितीश कुमार यांनी मतदारांना वारंवार आठवण करून दिली. पंतप्रधान मोदी प्रत्येक सभेमध्ये ही घोषणा देत होते की इस बार नहीं चाहिए कट्टा सरकार. आगामी काळात पश्चिम बंगाल, तमिळनाडू व देशाच्या इतर भागांमध्ये हा बदल समजून घेणारे पक्षच निर्णायक ठरतील, यात वाद नाही.
मित्रांनो, तुमचे याबद्दल काय मत आहे हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच NDAच्या या महाविजयाचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.